आता क्लास स्टार्ट करायचं गाईज. द नेक्स्ट पॉइंट इज क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द पॉलिमरायझेशन. नेक्स्ट सी क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन अजून दोन आहेत. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन mode of polymerization. पॉलिमर बनवण्याची प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणतात. ठीक आहे ना. हे लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या मुलांना. आता ह्याची क्लासिफिकेशन बघा रे मुलांना. क्लासिफिकेशन बघा, याचे किती क्लासिफिकेशन आहेत. तर 2 टाइप ऑफ क्लासिफिकेशन आर देयर. याचे टाइप किती आहेत रे मुलांना? 2 टाइप आहेत. रायटिंग पॅड वरती लिहितोय. पहिला टाइप आहे मुलांना, फर्स्ट टाइप इज ऍडिशन पॉलिमरायझेशन. यामध्ये काय असतं? ऍडिशन पॉलिमर म्हणलं तर चालेल. ऍडिशन पॉलिमर्स हा पहिला टाइप झाला. दुसरा टाइप काय रे मुलांना याचा? सेकंड टाइप आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. कंडेन्सेशन पॉलिमर. ओके. आता ह्यामध्ये फरक काय बघा मुलांना. बघा एकदम व्यवस्थितपणे सांगतो. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द मोड ऑफ पॉलिमरायझेशन. याचे टाइप किती आहेत? हे तिसरा क्लासिफिकेशन बघतो मुलांना. अजून आहे त्याचे क्लासिफिकेशन पॉलिमरचे. ओके. ह्यामध्ये टाइप्स किती आहेत रे मुलांना? देयर आर द 2 टाइप्स आर देयर. वन इज कॉल्ड एज ऍडिशनल पॉलिमरायझेशन. नेक्स्ट वन इज कॉल्ड एज अ कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. So what is by additional polymerization guys? What is by additional polymerization? Additional polymerization म्हणजे काय रे मुलांना? ऍडिशनल पॉलिमरायझेशन म्हणजे काय? ह्यामध्ये फक्त मोनोमरचं ऍडिशन होतं. काय होतं याच्यामध्ये मोनोमर्स फक्त ऍड होतात. काय होतात? ऍड होतात. मोनोमर्स ओनली. हा, तर काम आहे त्याला थोडस, आज काम आहे. तो मेसेज केला होता त्यांनी मला. ओके. मोनोमर्स. ओके. यस. ह्यामध्ये फक्त मोनोमर ऍड होतात. म्हणजेच काय रे मुलांनो? इट मीन्स व्हॉट इज लाईक ऍडिशनल रिएक्शन ऑफ 10 स्टँडर्ड. नो बाय प्रोडक्ट. याच्यामध्ये काय होतात? फक्त मोनोमर ऍड होतात. म्हणजेच काय? नो बाय प्रोडक्ट. क्लिअर मुलांनो? ओके ना. ह्याच्यामध्ये कंडेन्सेशन पॉलिमर मध्ये काय होतं मुलांनो? ह्याच्यामध्ये पण मोनोमर ऍड होतात. ह्याच्यामध्ये पण काय होतात? मोनोमर्स काय होतात? ऍड होतात मुलांनो. पण ह्यामध्ये बाय प्रोडक्ट निघतो. इथं ना यस बाय प्रोडक्ट लिहिना मी. बाय प्रोडक्ट फॉर्म. त्याच्यामध्ये थोडंसं अजून लिहितो. ह्याच्यामध्ये एक वर्ड टाकतो, स्मॉल बाय प्रोडक्ट फॉर्म. कोणकोणते येतात? जनरली कंडेन्सेशन पॉलिमरामध्ये काय काय बाय प्रोडक्ट असतात मुलांना सांगतो. वॉटर असतं. वॉटर बाहेर पडतं रिएक्शन मध्ये. स्मॉल मॉलिक्यूल लाईक मिथॅनॉल. काय? मिथॅनॉल बाहेर पडतं. काय पडतं? मिथॅनॉल बाहेर पडतं. सच काइंड ऑफ रिएक्शन्स आर कॉल्ड एज कंडेन्सेशन रिएक्शन्स. हे 2 पार्ट कळले का? ऍडिशनल प्रोडक्ट मध्ये मोनोमर ऍड होतात. नो बाय प्रोडक्ट. त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट फॉर्म होत नाही ऍडिशनल पॉलिमरायझेशन मध्ये. ओके. आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये मोनोमर ऍड होतात, पण त्यामध्ये बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. बाय प्रोडक्ट कोण असतो? एक वॉटर असतो आणि दुसरा वॉटर जर नसेल तर मिथेनॉल लाईक छोटा मॉलिक्यूल बाहेर पडतो. म्हणजे ह्यामध्ये बाय प्रोडक्ट असतात. हा पॉइंट क्लिअर झाला का? फास्टली सांगा. एकदम साध्या भाषेमध्ये सांगितलंय मुलांनो. एकदम साध्या भाषेमध्ये सांगितलंय. काहीच नाही याच्यामध्ये. एकदम साध्या भाषेमध्ये सांगितलंय. मोनोमर ऍड होतात ऍडिशनल पॉलिमरायझेशन मध्ये आणि नो बाय प्रोडक्ट. त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट होत नाही. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये काय होतं मुलांनो? मोनोमर ऍड होतात आणि स्मॉल बाय प्रोडक्ट फॉर्म होतो. तो स्मॉल बाय प्रोडक्ट कोण आहे रे मुलांनो? वॉटर आणि मिथेनॉल हे छोटे मॉलिक्यूल बाहेर पडतात. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? आता याचे एक्झाम्पल्स बघायचे मुलांना. याचे काय बघायचे आपल्याला? एक्झाम्पल्स बघायचे. एक्झाम्पल्स. शॅल वी मूव्ह टू द एक्झाम्पल्स?
एक्झाम्पल बघायचे का रे मुलांना? ह्याचे एक्झाम्पल बघूयात आणि ह्याचे एक्झाम्पल बघूयात. राईट ना. एक्झाम्पल साठी रिॲक्शन्स आहेत. आशिष कळलं का? आशिष ही स्लाइड कळली का? ओके. अवघड नाही रे मुलांना, हे साधी गोष्ट आहेत. बाय प्रोडक्ट एकामध्ये असतो, एकामध्ये बाय प्रोडक्ट असतो, एकात नसतो, एकात असतो, आणि एकात असतो तर ते वॉटर आणि मिथेनॉल असतो. राईट ना. दॅट इज कॉल्ड द कंडेन्सेशन पॉलिमर. आता जातोय पहिल्या रिएक्शन कडे मुलांना. आता जनरली याची गावठी ट्रिक सांगणार आहे मुलांना. हे ऍडिशनल पॉलिमरायझेशन कुठे होतात जनरली बरं का मुलांना? हे कुठे स्टेटमेंट अशी दिली नाही, पण माझ्या मनाची स्टेटमेंट तयार केले. हे जनरली डबल बॉन्ड असल्यानंतर होतोय. कोणता बॉन्ड? डबल बॉन्ड असले कीच हे ऍडिशन रिएक्शन्स होतात. हे ट्रिक्स आहे मुलांना. आणि कंडेन्सेशन रिएक्शन मध्ये कोण होतं मुलांना? ऍसिड ग्रुप असला म्हणजे COH ग्रुप असला और NH2 ग्रुप असल्यानंतर अशा रिएक्शन्स होतात. कळलं का? कळलं. ऍसिड ग्रुप आणि NH2 ग्रुप असल्यानंतर कंडेन्सेशन रिएक्शन्स होतात. त्याला अमाइड कपलिंग वगैरे वगैरे होते. ते आपण पुढे बघणार आहोत. सध्याला गावठी ट्रिक्स काय रे मुलांना? गावठी ट्रिक्स इज व्हॉट? ऍडिशनल पॉलिमर जनरली डबल बॉन्डेड कंपाऊंड मध्ये होतं. आणि कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन साठी ऍसिड NH2 असे ग्रुप लागतात. ठीक आहे. किंवा अल्कोहोल पण चालतं. हे कंडेन्सेशन पॉलिमर म्हणजे ज्याच्यामध्ये अल्कोहोल म्हणलं तरी चालेल. अल्कोहोल असणारे ग्रुप वगैरे कंडेन्सेशन पॉलिमर दाखवतात. कोणकोणते ग्रुप असायला पाहिजे? एक ऍसिड असायला पाहिजे, दुसरा अल्कोहोल असायला पाहिजे, किंवा अमाइड असला NH2 असला पाहिजे. NH2 असला पाहिजे, अमाइन ग्रुप असला पाहिजे. एवढे ग्रुप असल्यानंतर तुम्हाला ते जो रिएक्शन होणार आहे ते कंडेन्सेशन थ्रूनी ते पॉलिमर बनणार आहे. ओके. असं प्रिडिक्ट करण्याचे जजमेंट आहे ते मी आता सांगितलं तुम्हाला. आता जाऊयात एक्झाम्पल्स कडे. क्लिअर. एक्झाम्पल्स कडे जाऊयात. एक्झाम्पल्स कुणाचे बघायचे पहिल्यांदा? आपल्याला पहिल्यांदा एक्झाम्पल बघूयात ऍडिशनल पॉलिमरचे. कुणाचे? ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल बघूयात. ठीक आहे ना. ऍडिशन पॉलिमरचे एक्झाम्पल्स बघूयात. बघायचं का रे मुलांना? एक्झाम्पल्स बघा. आता ह्याच्यामध्ये आपण म्हणतो ना पॉलिथिनची बॅग म्हणतो. कशाची बॅग म्हणतो आपण? पॉलिथिनची म्हणतो है ना. पॉलिथिन. ओके ना. पॉलिथिन ऍक्च्युली हे पॉलिथिन नसतं. हे याला लिहिते वेळेस असं पण लिहितात, पॉली इथिन लिहिलं तरी चालेल. इथिन म्हणजेच काय असतं? इथिन. बरोबर ना. इथिन पासून पॉलिथिन बनतात. हे जे पॉलिथिन बनतं कशापासून बनतं? हे पॉलिथिन बनतं कशापासून बनतं रे मुलांना? दिस इज फॉर्म्ड बाय द इथिन. इथिनचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर इथिनचं पॉलिमरायझेशन झाल्यानंतर काय बनतं? पॉलिथिन बनतं. लक्षात ठेवा मुलांना. पॉलिमरायझेशन म्हणजे काय रे मुलांना? काहीच नाही. मोनोमरला काय करतात? हिट करतात. पॉलिमरायझेशन म्हणजे काय? फक्त हिटिंग प्रोसेस असते. काय असते प्रोसेस? जनरली हिटिंग प्रोसेस असते. हाय टेम्परेचरला हिट करतात, मोर दॅन 600. बरोबर ना. त्याला हिटिंग करतात. म्हणजेच काय? हाऊ पॉलिथिन इज फॉर्म्ड बाय द हिटिंग ऑफ इथिन देर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉलिथिन. बरोबर ना. म्हणजेच कशी असेल रे मुलांना? म्हणजेच इथिन पासन काय बनतं रे मुलांना? इथिन पासन खूप सारे इथिन, एन नंबर ऑफ इथिन आल्यानंतर काय बनतं? पॉलिथिन बनतं. काय बनतं? पॉलिथिन बनतं और पॉलिइथिन बनतं. पॉलिइथिन बनतं. क्लिअर आहे का? क्लिअर आलं का? म्हणजे पॉलिथिनची जी बॅग असते ती कशापासून बनलेली असते? इथिन पासून बनलेली असते. इथिन आपल्याला माहित आहे. इथिन इज व्हॉट? CH2 डबल बॉन्ड CS2 डबल बॉन्ड CS2. आता हे रिएक्शन सांगतोय मुलांनो. रिएक्शन कडे येतोय. हळूहळू मी थोडस डिफिकल्टीकडे जातोय मुलांनो. अवघड नाहीये, फक्त लक्ष द्या. इथिन आहे. बस मधनं खिडकीमधनं हात बाहेर काढायचा. हे किती मॉलिक्युल्स आहेत? N मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे खूप सारे इथिन. एन नंबर ऑफ मोल्स और खूप सारे मॉलिक्युल्स ऑफ इथिन हे काय होतात? कंबाईन होतात. त्याला इथे हिट करायचं मुलांनो. हिट केल्यानंतर काय होतं? खिडकीतनं हात बाहेर काढायचा मुलांना. लक्षात ठेवा. टेक्निक आहे पॉलिमर लिहिण्याची. हे टेक्निक झाल्यानंतर जो हा एन असतो ना मुलांनो, हा एन कुठे लिहायचा? ज्या बेसला लिहायचा. एन कुठे लिहायचा? याच्या बेसला लिहायचा मुलांनो. अवघड आहे का रे मुलांनो? अवघड आहे का? ह्या रिएक्शनला कळलं का? म्हणजे हा डबल बॉन्ड कुठे लिहायचा? बाहेर लिहायचा. आणि ह्या साईडला पण हात बाहेर काढायचा. लक्षात ठेवा. क्लिअर होते का हे? कसं लिहितात ते पॉलिमरायझेशनचे रिएक्शन्स?
म्हणजेच काय, प्रत्येक कार्बनला 4 बॉन्ड आहेत. म्हणजेच प्रत्येक कार्बनला काय आहेत, आपण 4 बॉन्ड आहेत. बघा बरं, ह्या कार्बनला 4 बॉन्ड आहेत का, हा एक बॉन्ड झाला, हा दुसरा बॉन्ड झाला, आणि हे 2 आहेत, 4 झाले ना. ह्या कार्बनला पण 4 बॉन्ड झाले, हा एक आहे, हा एक आहे, आणि हे 2 आहेत, 4 बॉन्ड झाले. म्हणजे लिहिण्याची टेक्निक कशी आहे मुलांनो, नोट डाऊन करून घ्या. मी पुढच्या स्लाइड वरती पुन्हा एकदा हे सेम रिएक्शन एक्सप्लेन करणार आहे. दॅट इज कॉल्ड एज अ पॉलीइथिन, और पॉलिथिन म्हणलं तरी चालेल. that is called as a polythene, and that is an example of additional polymers, and that is the example of additional polymers. आता सेम रिएक्शन डबल लिहितोय मुलांनो. मी रिएक्शन कशी केली रे मुलांनो, हाऊ द पॉलिथिन इज फॉर्म्ड. पॉलिथिन कसं बनलं, पॉलिथिन कसं बनलं बघा, पॉलिथिन प्रिपरेशन म्हणलं तर चालेल. पॉइंटचं नाव काय, पॉलिथिन प्रिपरेशन, पॉलिथिन प्रिपरेशन. बघा पॉइंटचं नाव कसं रे मुलांनो, पॉइंटचं नाव असं आहे, CS2 डबल बॉन्ड CS2, राईट ना. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ, काहीच नाही इथे हिट करा, किंवा इथं पॉलिमरायझेशन लिहिलं तरी चालेल, पॉलिमरायझेशन, मरायझेशन, पॉलिमरायझेशन. थोडा ॲरो मोठा लिहा म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित असेल. काय करायचं, काहीच नाही करायचं मुलांनो. यामध्ये काय करायचं मुलांनो, एक बॉन्ड इथे लिहिला CS2, हा बॉन्ड इथे लिहिला CS2, इथे एक ब्रॅकेट करा ना, आणि ब्रॅकेट तिथं जी एन आहे ना, इथे इथे बेसला एन लिहून टाका बस. इथे बेसला काय लिहायचं, एन लिहायचं मुलांनो. अवघड आहे का रे, काहीतरी अवघड आहे का रिएक्शन मध्ये. दॅट इज कॉल्ड एज अ प्रिपरेशन ऑफ पॉलिथिन. यालाच काय म्हणतात, पॉलिथिन म्हणतात. काय म्हणतात मुलांनो, पॉलिथिन. कमेंट टाका पॉलिथिन म्हणून फटाफट, डाल दो भाई कमेंट, कमेंट डाल दो. पॉलिथीन बनाया हमने, पहली रिएक्शन किया पॉलीमर से, पॉलीमर पासून आपण पहिली रिएक्शन केली, पॉलिथीन. फास्ट, सब लोगों ने कमेंट डालना है, पॉलिथीन 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 डालना है. पॉलिथीनच्या बॅग दोन टाईपच्या असतात, एक जाड बॅग असते, एक पातळ बॅग असते. जाड बॅगला म्हणतात HDPE, आणि पातळ बॅगला म्हणतात LDPE. वेरी गुड. हमने पहला प्रिपरेशन किया गाइस, दैट इज द प्रिपरेशन ऑफ पॉलिथीन. तर पहिली रिएक्शन लिहिली आपण. रिएक्शन अवघड आहे का, काहीच अवघड नसतात मुलांनो. आता दुसरी रिएक्शन जाऊयात आपण. याचं एक्झाम्पल नंबर 1 झालं. आता एक्झाम्पल नंबर ही कुणाची एक्झाम्पल बघतोय, वी आर डिस्कसिंग द एक्झाम्पल्स ऑफ ऍडिशन पॉलिमरायझेशन. ऍडिशनचे आपण एक्झाम्पल बघतोय, राईट ना. त्याच्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपण पाहिलं. आता जाऊयात सेकंड एक्झाम्पल कडे, आणि एक्झाम्पलचं नाव आहे, पुट डाउन द हेडिंग, एक्झाम्पल नंबर 2, प्रिपरेशन ऑफ बुना. बुना, प्रिपरेशन ऑफ बुना एस. अवघड आहे का रे मुलांनो, अजिबात अवघड नाहीये. बुना एस, ओके ना गाइस. बुना एस कडे जायचंय मुलांनो. अवघड आहे का, नो अवघड गाइस, नो अवघड, राईट. आता बुना एस म्हणजे नेमकं काय रे मुलांनो, वाय द नेम ऑफ द, हे पॉलिमरचं नाव आहे मुलांनो. बुना एस म्हणजे नेमकं हे असंच का नाव ठेवलं रे मुलांनो, है ना. हा पॉइंट पोस्टमॉर्टम करूयात मुलांनो. हा काय करायचं आपल्याला, वाय टू डू द पोस्टमॉर्टम ऑफ दिस बुना एस. हे कसं आहे, नाव कसं जनरेट झालं. बुना, डी का लिहितो मी, आय एम रायटिंग डी, 2 वेळेस लिहिलं. बुना म्हणजे काय रे मुलांनो, बुना म्हणजे काय ते सांगतो. डॅश एस म्हणजे काय ते सांगतो. बुना म्हणजे ब्युटाडाईन, 1,3 ब्युटाडाईन म्हणतात मुलांना याला. ब्युटा म्हणजे 4 कार्बन, आणि डाईन म्हणजे 2 डबल बॉन्ड. किती डबल बॉन्ड, 2. DOU, 2 डबल बॉन्ड, ओके ना. म्हणजे स्ट्रक्चर कसं असेल बघा, मला बघा बरं का मुलांनो, किती डीपली जातोय मध्ये. त्याचं स्ट्रक्चर कसं असेल बघा. किती कार्बन आहे त्याच्यामध्ये, ब्युटा म्हणजे 4, ब्युटेन. किती कार्बन आहे, 4, 1 2 3 4, आणि ब्युटाडाईन 1,3 म्हणजे नंबरिंग द्या, 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 3 ला कुठे आहे, हा 1 मध्ये डबल बॉन्ड आहे, आणि नंतर कुठे
तीनच्या पुढे डबल बॉन्ड आहे, एकच्या पुढे डबल बॉन्ड आहे आणि तीनच्या पुढे डबल बॉन्ड आहे, एकच्या पुढे डबल बॉन्ड आहे आणि तीनच्या पुढे डबल बॉन्ड आहे. आता फक्त कार्बनला हायड्रोजननी सॅटिस्फाय करायचं आहे. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते मुलांनो? कार्बनची व्हॅलेन्सी 4 असते. 4 बॉन्ड करायचा म्हणजे इथे 2 बॉन्ड आहेत म्हणजे एच किती असतील? इथे 2 असतील. इथे 3 बॉन्ड आहेत म्हणजे एच किती असेल? एकच एच असेल. राईट ना? इथे किती एच असतील? इथे एकच एच असेल. ऑलरेडी 3 बॉन्ड आहेत. इथे किती एच असतील रे मुलांनो? इथे किती एच अटॅच होतील? 2 लागतील कारण 2 बॉन्ड आहेत. हे स्ट्रक्चर झालं मुलांनो, हे स्ट्रक्चर झालं 1,3-ब्युटाडाईनचं. ओके ना? मी पुन्हा एकदा स्ट्रक्चर लिहू का? हे एकदम व्यवस्थितपणे, हे एकदम सिंपल वेने लिहिलं म्हणजे स्ट्रक्चर असं असेल का? CH2 डबल बॉन्ड CH, CH डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड है ना, DSD. असं अवघड आहे का रे मुलांनो स्ट्रक्चर? 1,3-ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर अवघड आहे का? 1,3-ब्युटाडाईन कमेंट मध्ये टाका. 1,3-ब्युटाडाईन महत्वाचा मॉलिक्यूल आहे. इज दिस अवघड? इज दिस अवघड? अवघड आहे का रे मुलांनो? अवघड आहे का रे मुलांनो? काहीच अवघड नाही. बघा बरं, मी पोस्टमॉर्टम बघा मुलांनो, फक्त आज प्रिपरेशन बघायचं आहे पुन्हा एसचं. काय बघायचं आपल्याला? पुन्हा एसचं प्रिपरेशन बघायचं. आतापर्यंत फक्त बुना झालं. कोण झालं? फक्त बुना झालं. यस बाकी आहे भाई. अभी क्या बाकी है? यस बाकी आहे ना. बुना फॉर ब्युटाडाईन हे झालं. यस फॉर व्हॉट गाईज? यस फॉर व्हॉट? यस फॉर स्टायरीन. एस फॉर स्टायरीन, बरोबर का? एस फॉर स्टायरीन. आता स्टायरीनचं स्ट्रक्चर कसं असतं मुलांना? स्टायरीनचं स्ट्रक्चर कसं असतं बघा. स्टायरीनचं स्ट्रक्चर मुलांनो विसरायचं नाही. हे ह्याला आणि स्टायरीनला कंबाईन करायचं. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ स्टायरीन? स्टायरीन वरती बेन्झीनच्या डोक्यावरती काय म्हणतोय मी? बेन्झीनच्या डोक्यावरती काय लावायचं मुलांनो? CH डबल बॉन्ड CH2 लावायचं. बेन्झीनच्या डोक्यावरती कोणती टोपी का टाकायची मुलांनो? टोपी कोणती टाकायची? CH डबल बॉन्ड CH2 ची टोपी टाकायची बेन्झीनच्या वरती. म्हणजे तो काय होईल? स्टायरीन होईल. स्टायरीन एक न्यूझीलंडचा प्लेअर होता बघा मुलांनो क्रिकेटमध्ये, माहित आहे का? स्टायरीन एक ऑलराऊंडर होता, न्यूझीलंडचा प्लेअर होता. दॅट इज व्हॉट. म्हणजेच काय रे मुलांनो, जर आपल्याला पुन्हा एस बनवायचं आहे तर आपल्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे. एक स्टायरीनचं कॉम्बिनेशन केलं पाहिजे, त्याची रिएक्शन कुणासोबत केली पाहिजे? ब्युटाडाईन सोबत केली पाहिजे. तरच आपल्याला काय भेटू शकतो? बुना एस भेटू शकतो. काय भेटू शकतो आपल्याला? बुना एस भेटू शकतो मुलांनो. मीन्स बुना एस इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ 1,3-ब्युटाडाईन अँड स्टायरीन. हे जस्ट इंट्रोडक्शन झालं मुलांनो. हे काय झालं? इंट्रोडक्शन झालं. शॅल आय मूव्ह टू द रिएक्शन? इथपर्यंत क्लिअर आहे का? अजून रिएक्शन लिहिली नाही मी. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजेच काय मुलांनो? बुना एस हे कशाने बनलेलं आहे रे मुलांनो? बुना एस हे कशाने बनलेलं आहे? दोघांचं कॉम्बिनेशन आहे मुलांनो. एक आहे 1,3 ब्युटाडाईन आणि दुसरं कोणतं आहे? स्टायरीन. दुसरा कोणता आहे? स्टायरीनच्या. ह्या दोघाला कंबाईन केलं की काय बनतो आपला? बुना एस बनतो. रिएक्शन लिहायची का? रिएक्शन लिहायची का? एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय. शाळा प्रोसीड फॉर द रिएक्शन. चला रिएक्शन लिहून टाकूयात मुलांना. 1,3-ब्युटाडाईन. 1,3-ब्युटाडाईन म्हणजेच काय असतं? CH2. बघा अगोदरच्या याच्यामध्ये बघा 1,3-ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर विसरायचं नाही. ब्युटाडाईन म्हणल्यानंतर 4 कार्बन, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. दॅट्स इट. ब्युटाडाईन म्हणल्यानंतर किती कार्बन?
ब्युटाडाईन म्हणल्यानंतर 4 कार्बन. हाऊ मेनी कार्बन्स? 4 कार्बन. 1 2 3 4 बरोबर ना. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. इथं CS2, इथे CS2, इथे H, इथे H. क्लिअर? हे झालं ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर. स्टायरीनचं स्ट्रक्चर कसं असतं रे मुलांनो? स्टायरीनचं स्ट्रक्चर असं असतं का? इज इट द सेम स्ट्रक्चर ऑफ स्टायरीन? ओके, इज इट द सेम स्ट्रक्चर ऑफ स्टायरीन? याची रिएक्शन झाल्यानंतर मी प्रोडक्ट खाली लिहितो मुलांना. चालेल ना खाली लिहिलं तर? फक्त काय करायचं मुलांना? व्हॉट काइंड ऑफ कन्सेप्ट इज नीडेड फॉर सच काइंड ऑफ रिएक्शन? जम्प करायचं मुलांना, उड्या मारायचं, उड्या मारायचं, उड्या मारायचं. उड्या मारल्यानंतर रिएक्शन बनतो बघा. आता कसं उड्या मारायचं सांगतो तुम्हाला. उड्यासाठी कलर चेंज करतो बरोबर का. ग्रीन कलर घेतो. म्हणजे काय? ग्रीन म्हणजे कसं? सिग्नल ग्रीन आले की पुढे जातं. इथला डबल बॉन्ड इथं आला, इथला डबल बॉन्ड पुढे बॉन्ड फॉर्म होईल आणि इथला डबल बॉन्ड बाहेर जाईल. म्हणजे स्ट्रक्चर कसं फॉर्म होईल सांगतो मुलांना. ऐका ऐका आणि कान देऊन ऐका मुलांना. CS2, इथला डबल बॉन्ड CH, जसं स्ट्रक्चर लिहितोय मी. इथं CH, इथं CH2, राईट ना? राईट. डबल बॉन्ड कुठं जाणार मुलांना? इथला डबल बॉन्ड कुठं आला? इथं आला. म्हणजे इथं आला डबल बॉन्ड मुलांना, राईट ना? इथला डबल बॉन्ड पुढे जातोय मुलांना. इथला डबल बॉन्ड कुठे जातोय? पुढे जातोय. कुठे अटॅच होतोय? हे डबल बॉन्ड ह्याला जातोय, ह्या कार्बनला अटॅच होतोय मुलांना, ह्या कार्बनला. म्हणजेच काय झालं? CH2. क्लिअर? हा इथं खाली मुलांना, बरोबर का? आणि हे झालं स्ट्रक्चर मुलांना. इथं ब्रॅकेट करायचा, असा ब्रॅकेट करायचा. आणि हे किती मॉलिक्युल्स होते मुलांना? खूप सारे मॉलिक्युल होते, N होते. स्टायरीन किती घेतलं? N घेतलं. म्हणून इथं काय लिहायचं रे मुलांना? N लिहायचा. इथं काय लिहायचा? N लिहायचा. अँड दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ Buna S. Why I'm writing it like a D? Is a structure of that is the structure of Buna S. अवघड आहे का? बोल दो भाई. कुछ नहीं किया. डबल बॉन्ड को मैंने आगे आगे लेके गया. मैंने कुछ नहीं किया. ह्या कार्बनचं आणि ह्या कार्बनचं कॉम्बिनेशन केलं मी. म्हणजे हा कार्बन म्हणजे कोणता कलर? पेन चेंज करतो, रेड पेन. हा कार्बन म्हणजे कोणते आहे? हा कार्बन म्हणजेच हा कार्बन CS2 वाला. हा कार्बन म्हणजेच हा कार्बन. म्हणजे हा बॉन्ड कुठे अटॅच झालाय? इथं अटॅच झालाय. अवघड आहे का? काहीच नाही अवघड झालं. अजून एकदा लिहू का रे मुलांनो रिएक्शन? अजून एकदा सिस्टमॅटिक लिहू का पुढच्या स्लाइड वरती? अजून एकदा समजून सांगू का? कमेंट टाका. सबको चाहिए ना? बघा मुलांना. यस यस यस, सगळ्याला सांगतो. चला आगे वाले स्लाइड के ऊपर रिएक्शन लिखते भाई. चलो लिखते. 1 मिनट में मीटिंग खत्म हो जाएगी. मैं तुरंत ना लिंक भेजूंगा. वो लिंक को ज्वाइन करना है. इतना ही प्रिपरेशन आज करना है. और नायलॉन 6 बनाना है. और 10-15 मिनिट लूंगा मैं. ठीक है, चलेगा? तो मी अजून एकदा सांगतोय मुलांना. ऐका 1,3 ब्युटाडाईनचं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे मुलांना. CS2 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CS2. इथपर्यंत अडचण आहे? नो अडचण. आय थिंक सो नो अडचण. ओके ना? याची रिएक्शन कुणासोबत झाली? CS2. याची रिएक्शन कुणासोबत झाली? H2 नाही, ते CH आहे. CH डबल बॉन्ड CS2. आणि इथे खाली काय आहे? बेन्झीन आहे. इथे खाली कोण आहे? बेन्झीन आहे. काहीच नाही लिहायचं मुलांना. आपल्याला नेमकं अटॅच कुणाला करायचं आहे? हा कोपरा आणि हा दोघाला अटॅच करायचा. ह्यामध्ये काय करायचं? आपल्याला बॉन्ड करायचं. यामध्ये बॉन्ड करायचा. बस बॉन्ड करून टाका. सध्या डबल बॉन्ड लिहू नका. आणि इथला डबल बॉन्ड पुढे लिहा आणि हा बॉन्ड पुढे लिहा. हा बॉन्ड बाहेर हात काढा, खिडकीच्या बाहेर हात काढा. बघा बरं स्ट्रक्चर कसं होतं ते बघा.